नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, आजी आणि अंजली दोघीजणी इथे राकेशबरोबर फोनवरती बोलत असतात. तेव्हा इथे आजी आनंदाने आता राकेशला सांगत असतात की जावई बापू, तुम्हाला माहिती आहे का, आपला अर्णव आज गणपती बाप्पाच्या पूजेसाठी सोहळं नेसून बसला होता. तेव्हा राकेशला आश्चर्य वाटतं, कारण अर्णव कधीच सोहळं वगैरे नेसत नाही. तो पहिल्यांदा इथे आता ईश्वरीच्या सांगण्यावरून सोहळं नेसलेला असतो. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की आजी, अहो ही नशीबवान मुलगी आहे तरी कोण, जिच्या सांगण्यावरून अर्णव आपला त्याने सोहळं नेसलेला आहे. तेव्हा आजी म्हणत असतात, जावई बापू, अहो ती नशीबवान मुलगी म्हणजे आपली ईश्वरी. तेव्हा इकडे राकेश म्हणतो, आपली ईश्वरी? ईश्वरीने इथे अर्णवला सोहळं नेसायला सांगितलं होतं. तेव्हा इथे आजी म्हणतात, फक्त सोहळं नेसायला सांगितलं नव्हतं, तर तिने स्वतःच्या हाताने अर्णवला सोहळं नेसवलं. तेव्हा इकडे राकेश म्हणतो, हो का, ईश्वरी आणि अर्णव? म्हणजे ईश्वरीच्या सांगण्यावरून अर्णवने सोहळं नेसलं? म्हणजे थोडं आश्चर्यच वाटते नाही का? तेव्हा इकडे आजी म्हणतात, जावई बापू, अहो ईश्वरीच्या सांगण्यावरूनच अर्णवने सोहळं नेसलं आणि तिच्या सांगण्यावरूनच त्याने इथे गणपती बाप्पाची पूजासुद्धा केली. दोघेजण एकत्र पूजेला बसले होते जावई बापू, आणि दोघेजण एकत्र इतके छान दिसत होते माहिती आहे. तेव्हा इकडे आता राकेश म्हणत असतो की दोघेजण एकत्र छान दिसत होते. तेव्हा आजी म्हणतात, नाहीतर काय जावई बापू, मला काय वाटते माहिती आहे का, आपण आहे ना ईश्वरी आणि आपल्या अर्णवचा विचार करायला काही हरकत नाही. तेव्हा राकेश म्हणतो, विचार करायला म्हणजे? तेव्हा आजी म्हणत असतात, अहो ते दोघेजण एकत्र इतके छान दिसत होते ना, म्हणून माझ्या मनामध्ये एक विचार आला की आपण अर्णव आणि ईश्वरीचा विचार करायला पाहिजे. ते दोघेजण एकमेकांबरोबर खूपच जास्त छान दिसत होते. तेव्हा इकडे आता आजी म्हणत असते की जावई बापू, अहो मला तर धीर निघत नाही आहे. कधी मी ईश्वरीबद्दल आता तिच्या घरी बोलते असं मला झालं. तेव्हा इकडे राकेशला आता आजीचं बोलणं फारसं काही आवडत नाही. तो म्हणत असतो की अर्णव आणि माझी ईश्वरी या दोघांचा विचार करायला पाहिजे, म्हणजे नेमकं आजीला म्हणायचं तरी काय? नाही नाही, इकडे आता अर्णवलासुद्धा ईश्वरी आवडायला लागली की काय? अर्णव जो कुठल्याही मुलीकडे नजर वर करून बघत नाही, तो ईश्वरीकडे बघतोय की काय? आणि माझी ईश्वरी, तर इकडे ईश्वरीलासुद्धा अर्णव आवडतोय की काय, असं आता राकेशला वाटत असतं. तेव्हा इकडे आजी म्हणत असते, अंजली अगं बघ ना, म्हणजे मला तर वाटतंय की आपण अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाचा विचार करायला हवा. ईश्वरी खरंच खूप चांगली मुलगी आहे. मला आहे ना ईश्वरीची आता पत्रिका हवी आहे. तेव्हा अंजली म्हणते, आजी अगं मी काय लगेच तिची पत्रिका मागू का? कसं वाटतंय ते? तेव्हा इकडे आजी म्हणतात, फक्त जन्मतारीख, जन्मठिकाण आणि जन्मवेळ ही जर मिळाली ना, तर बाकी काही नाही मिळालं तरीसुद्धा चालेल. या सगळ्या गोष्टींवरून सुद्धा आपण इथे एखाद्या माणसाची जन्मपत्रिका काढू शकतो. तेव्हा इकडे अंजली म्हणते, हो का? पण अगं जन्मवेळ कशी काय विचारायची कुणाला? तेव्हा आजी म्हणते, हे बघ ते काय तुझ्यासाठी सोपं आहे गं. आता तू माझी इथे माझी नात आहेस, तू आजीसाठी एवढं नाही करणार का? तेव्हा इकडे अंजली म्हणते, बरं ठीक आहे, मी प्रयत्न करून बघते की आपल्याला इथे जन्मतिथीसुद्धा मिळते का ते बघायला लागेल. जन्मवेळ ही मिळणं जरा कठीण आहे, पण मी तुझ्यासाठी प्रयत्न करते. त्यानंतरला इकडे आकाश आता नम्रताच्या मागेच असतो प्रेक्षकांनो, कारण त्याला नम्रता खूपच जास्त आवडलेली असते. तेव्हा आकाश विचारत असतो की मला आहे ना माहिती नव्हतं की ईश्वरीच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे. म्हणजे ईश्वरी एकटीच आहे की तिला कुणी बहीण आहे, हे मला माहिती नव्हतं. तेव्हा इकडे कोण कोण आहे तुमच्या कुटुंबामध्ये? तेव्हा इकडे आता नम्रता म्हणत असते की मी आणि आमची इशू, आम्ही दोघीजणी आत्याबरोबर इथे मुंबईमध्ये असतो आणि आमचे आई बाबा गावी असतात. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, हो का? तेव्हा आकाश म्हणतो, तुम्हाला माझ्या फॅमिलीबद्दल तर कळलंच असेल ना? तेव्हा इकडे नम्रता म्हणते, हो, आता मी बघितलं सगळ्यांना या कार्यक्रमामध्ये. तेव्हा इकडे आता नम्रता म्हणत असते, बरं ठीक आहे, मी आलेच. तेव्हा आकाश म्हणतो, कुठे जात आहे तुम्ही? थांबा ना, मी सुद्धा तुमच्याबरोबर येतो. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, तुम्ही जास्त बोलत नाही का?
तेव्हा नम्रता म्हणते, नाही, मला थोडं माणसांबरोबर ओळख व्हायला वेळ लागतो आणि मी जास्त बोलत नाही. तेव्हा इथे आकाश म्हणतो, माझं नाव आकाश, आता झाली की आपली ओळख, तुम्ही माझ्याबरोबर बोलूच शकता. तेव्हा इकडे दोघेजणं आता गणपती बाप्पासमोर जी समई असते त्याच्यामध्ये दोघेजणं आता तेल ओतत असतात आणि ती समईसुद्धा लावत असतात. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आकाश नम्रताकडे बघत असतो आणि नम्रता आकाशकडे. तेव्हा ईश्वरी तिथे बाप्पाला नैवेद्याचं ताट दाखवायला आलेले असते आणि जेव्हा ती नैवेद्याचं ताट इथे बाप्पाच्या समोर ठेवत असते तेव्हा तिचं लक्ष नम्रता आणि आकाशकडे जातं. तेव्हा दोघेजण इथे मात्र आता एकमेकांना लूक देत असतात, एकमेकांकडे बघत असतात. त्यानंतरला ईश्वरी त्यांच्याकडे बघते आणि तिला तर छानच वाटतं. ती लगेच तिथून निघून जाते. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता अर्णव फोनवरती बोलत असतो तरी ते लावण्या कामानिमित्त बाहेर गेलेली असते. तेव्हा इकडे अर्णव तिचं कौतुक करत असतो. अर्णव म्हणत असतो की लावण्या, तू आहे ना महत्त्वाच्या कामासाठी स्वतः गेली आहेस आपली तिथे ऑर्डर चेक करायला आणि स्वतः हे सगळं मॅनेज करणार आहेस, तर मला आहे ना अशा गोष्टी खूपच जास्त आवडतात. तू मला इम्प्रेस केले आहेस अगदी. म्हणजे आता इथे गणपती उत्सव साजरा केला जातो आहे म्हणून कामाकडे दुर्लक्ष करायचं ही नॉनसेन्स गोष्ट मला अजिबात आवडत नाही. काम हे वेळेतच झालं पाहिजे. या गोष्टींना एवढं महत्त्व न देता कामाला महत्त्व दिलेलं मला खूप आवडतं. मी इम्प्रेस झालो आहे खरंच तुझ्या कामाला बघून. त्यानंतरला इकडे अर्णव म्हणत असतो की आपली जर ऑर्डर पूर्ण झाली असेल ना तर ती आज रात्रीच डिस्पॅच झाली पाहिजे, असं सुद्धा अर्णव म्हणतो आणि या गोष्टीकडे तू स्वतः लक्ष दे. तेव्हा इथे लावण्य म्हणते, तू अजिबात काही टेन्शन घेऊ नकोस. त्यानंतरला अर्णव आता फोनवरती बोलतच असतो. तेवढ्यातच तिथे आलेली असते ती म्हणजे आपली अंजलीताई. अंजली आल्यानंतर ती लगेच अर्णवचा फोन आपल्या हातामध्ये घेते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, ताई हे सगळं काय आहे? तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अरे असं काय करतोस? हे सगळं काय आहे म्हणजे? सगळेजण इथे कशाला जमलेत? बघ सगळेजण किती एन्जॉय करतायत, छान तिथे गप्पा मारतायत आणि तू काय करतोयस? तू अजूनही फोनवरती कामाबद्दलच बोलतोयस. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, ताई काम पण महत्त्वाचं आहे ना? तेव्हा इकडे अंजली म्हणते, हो आहे. तेव्हा अंजली म्हणत असते की अर्णव, माझं थोडं तुझ्याकडे काम होतं. तू एक काम करशील का? मला ऑफिस स्टाफची आहे ना सगळ्यांची जन्मतारीख, जन्मठिकाण आणि जन्मवेळसुद्धा हवी. तेव्हा इकडे आता अर्णव म्हणत असतो, ताई जन्मवेळ मिळणं कठीण आहे. ती मी लोकांना का द्यायला सांगू? ते मला प्रश्न विचारतील ना. तेव्हा इकडे अंजली म्हणते, तुझ्यासाठी सोपं आहे रे ते. तुझ्यासाठी कठीण आहे का सगळ्या स्टाफची जन्मवेळ मिळवणं? नाही ना, तुझ्यासाठी कठीण नाही आहे. म्हणूनच तुला सांगितलं आहे. तू एका फोनवरती सुद्धा हे सगळं काम करू शकतोस. त्यानंतरला इकडे अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी तुझ्यासाठी प्रयत्न करतो. तर प्रेक्षकांनो, इकडे अंजलीनेच आता या कामाची जबाबदारी अर्णवला दिलेली असते. त्यानंतरला तिकडे नम्रता येते आणि नम्रता म्हणते, एक मिनिट मी बोलू का? तुम्हाला आहे ना बाप्पाच्या महाप्रसादासाठी बोलावलं आहे. तेव्हा इकडे अंजली म्हणते, हो मी येतेच. तेव्हा इकडे आकाशसुद्धा येतो. आकाशसुद्धा म्हणतो की ताई, अगं आजीने सगळ्यांना महाप्रसादासाठी बोलावले, चल ना दादा तू पण चल. तेव्हा इकडे आता अंजली म्हणते, हो आम्ही येतो, तुम्ही चला पुढे. तेव्हा अर्णव म्हणतो, ही मुलगी कोण आहे? तेव्हा अंजली म्हणते की ही ईश्वरीची बहीण आहे. अरे तुला माहिती आहे का, ईश्वरीची बहीणसुद्धा खूपच जास्त हुशार आहे. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, हो बहीण तर असेलच, तिच्या ड्रेसिंग सेन्सवरून तर ओळखायलाच हवं होतं मी, हो की नाही? दोघीजणी सेमच ड्रेस घालतात ना, म्हणून म्हणतोय. त्यानंतरला अंजली म्हणत असते, हे बघ पण खूपच गुणी मुलगी आहे, खूपच छान गाणं गाते, तुला माहिती नाही आहे, खूप हुशार आहे ती पण. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, बरं दीदी ठीक आहे, चल आता जाऊया. तर इथे प्रेक्षकांनो, सगळेजण महाप्रसादासाठी आलेले असतात. त्याचबरोबर इथे मामी मात्र लावण्याची वाट बघत असतात. तेव्हा लावण्याने त्यांच्यासाठी एक चिठ्ठी सोडलेली असते. ती चिठ्ठी वाचल्यानंतर मामी लगेचच बाहेर सगळ्यांबरोबर निघून जातात. नाहीतर इथे कट कारस्थानं करण्यासाठी आता मामी लावण्याची वाट बघत असतात. त्यानंतरला इथे आता सगळ्यांनी महाप्रसाद हा खाल्लेला असतो. सगळ्यांना महाप्रसाद खूपच जास्त आवडतो. तेव्हा इकडे नम्रता म्हणत असते, महाप्रसाद खूपच जास्त छान झालेला की नाही? तेव्हा आजी म्हणते, हो ना, खरंच
इथे बाप्पाचा महाप्रसाद खाल्ल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं. तेव्हा मामा म्हणतात, हो ना, अर्णवने तर किती मोदक खाल्ले, 4-5 मोदक खाल्ले अर्णवने, नाहीतर तो मोदक इतके खात नाही. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो, मग आता मोदकच इतके छान झाले होते, मग मी काय करणार, मला आवडले म्हणूनच मी खाल्ले. तेव्हा मामा म्हणत असतात, अरे पण तू नाही खात मोदक वगैरे, आम्हाला माहिती आहे ना, पण आज तू मोदक खाल्लेस. तुला माहिती आहे का, ईश्वरीने स्वतःच्या हाताने बनवले होते मोदक, खूपच छान बनवले होतेच ईश्वरी. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते की आता आपल्याला सगळ्यांना निघायला हवं. तेव्हा इकडे मामी आता म्हणत असतात की असं कसं लगेच सगळ्यांनी निघायचं, आता रात्र तर आपण गाजवली पाहिजे नाही का, आपण सगळेजण एकत्र आहोत तर आपण एकत्र धमाल केली पाहिजे असं मला वाटतं, आपण एकत्र बसूया, एकत्र खेळूया. तेव्हा इकडे आता मामा म्हणत असतात, पण आपण काय खेळायचं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, मामा आपण एक काम करूया, आपण आहे ना चिठ्ठीमध्ये जे काही येईल ते आता जी चिठ्ठी उचलेल ना माणूस त्याला ते करायला सांगायचं आणि जो नाही करणार त्याला आपण शिक्षा द्यायची. तेव्हा मामा म्हणतात, काय शिक्षा द्यायची. तेव्हा अंजली म्हणत असते की त्याला आपण सगळ्यांना आईस्क्रीम द्यायला सांगायची, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी आपण खेळायला सुरुवात तरी करूया ना, सगळेजण एकत्र बसूया आणि छान खेळूया. तेव्हा आजी म्हणत असते, बरं बरं, मी काय म्हणते, आता तुम्ही सगळेजण खेळा, मला आता जायला हवं. हो की नाही अंजली, मी आता जाते, नाही तर सरकार माझ्यावरती रागवतील की आम्ही उशिरापर्यंत कशासाठी जागलो, बरोबर की नाही. तेव्हा मी आता घरी जाते, तुम्ही सगळेजण छान एन्जॉय करा. काय अंजली, तू एक काम कर, मी आता जाते, तू अर्णवबरोबर घरी ये. तेव्हा अंजली म्हणते, ठीक आहे. त्यानंतरला इथे अर्णव म्हणतो, आजी चल, मी तुला गाडीपर्यंत सोडतो. त्यानंतरला इथे लावण्याने चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की मी माझं महत्त्वाचं काम करून येते, कुणालाही घरी जाऊ देऊ नका, सगळ्यांना आज इथे छान रात्र गाजवायला सांगा, तोपर्यंत मी येतेच. तेव्हा इकडे आता लावण्याच्या सांगण्यावरूनच इथे सगळं डोकं आता वल्लरीने चालवलेलं असतं आणि सगळ्या स्टाफला इथे तिने आता थांबून घेतलेलं असतं. तर इथे प्रेक्षकांनो वल्लरीला आठवत असतं की ही चिठ्ठी लावण्याने तिच्यासाठी पाठवलेली असते आणि त्या चिठ्ठीच्या मार्फत आता मामीबरोबर आपला डाव हा साधत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता ईश्वरीला खूपच जास्त विलन हे मिळालेले आहेत. तर इथे विलनगिरी आता चाललेली आहे, ती म्हणजे लावण्या, वल्लरी मामी आणि राकेश हे तिघेजण विनाकारण जणू काही ईश्वरीला त्रासच द्यायला आलेले असतात. वल्लरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की ईश्वरी, तुला खूपच जास्त पुढे पुढे करायची सवय आहे ना गं, म्हणजे पुढे पुढे करायचं आणि माणसांच्या मनामध्ये घर करायचं, बरोबर की नाही. पण आता बघ पुढे पुढे करणाऱ्या लोकांची काय अवस्था होते ना, त्यांचा शेवट कसा होतो ते आता बघच तू. तू इकडे आता सगळ्या लोकांच्या मनामध्ये घर करतेस आणि अर्णवच्या सुद्धा पुढे पुढे करतेस ना, आता मी पण बघते ना तू आमच्या घरामध्ये कशी येतेस ते. त्यानंतरला प्रेक्षकांनो इकडे आता ईश्वरी सगळ्यांना गेम समजावून सांगत असते, तर इकडे एका माणसाने आता ईश्वरीचा फोटो सगळ्यांना दाखवलेला असतो आणि तिचं रात्रीच काम करायला सांगितलेलं असतं. तो माणूस तिथे लावण्याला फोन करतो आणि म्हणतो की मॅडम तुम्ही आता येऊ शकता, काम झालेलं आहे. त्या ईश्वरीचा फोटो सगळ्यांना दाखवला आहे, रात्री तिचं काम होईलच, आता कुणालाही तुमच्यावरती संशय येणार नाही असं तो माणूस म्हणतो. त्यामुळे इकडे आता प्रेक्षकांनो राकेशला सुद्धा खूप जास्त राग आलेला असतो, कारण का आजी म्हणालेले असतात की राकेश, अहो मला काय वाटतं आपण ईश्वरी आणि अर्णवचा विचार करायला काही हरकत नाही, कारण का ते दोघंजण एकत्र खरंच खूप छान दिसत होते. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, माझी ईश्वरी आणि तो अर्णव, हा अर्णवचा तर काय चाललं आहे. इथे त्याच्या मोबाईलवरती अर्णवचे आणि ईश्वरीचे दोघांचेही पूजेला एकत्र बसलेले फोटोसुद्धा आलेले असतात. तेव्हा तर इथे राकेशला खूपच जास्त राग आलेला असतो. राकेश म्हणत असतो की माझी ईश्वरी आणि अर्णव तर कुठल्याच मुलीकडे नजर वर करून बघत नाही ना, मग तो ईश्वरीकडे एवढं का बघतोय, त्याला माझी ही आता इंदोरची जिलेबी आवडले की काय, आणि ईश्वरीलासुद्धा हा अर्णव आवडला की काय. अर्णव तर आहेच कुणालाही आवडण्यासारखा, त्याला तर काय, त्याचं नशीब हे खूपच जास्त उत्तम आहे. तो एवढा दिसायलासुद्धा छान आहे, इतका हँडसम आहे, कामामध्ये पारंगत आहे, इतका हुशार आहे, स्वतःचा बिझनेस आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूडसुद्धा आहे.
प्रत्येक मुलीला आवडेल असा आहे तो. त्याच्यामुळे माझ्या ईश्वरीलासुद्धा तो आवडला असेल तर. पण नाही नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. ईश्वरी फक्त माझी आहे आणि माझ्याशिवाय तिच्या मनामध्ये दुसरा कुणाचाही विचार येता कामा नये. जरी पण इथे आता अर्णव कितीही हँडसम असेल, कितीही छान असेल दिसायला, कितीही हुशार, कितीही पैसा असेल त्याच्याकडे, पण मात्र माझी ईश्वरी त्याच्याकडे जाता कामा नये. ईश्वरी ही माझी आहे आणि ती माझीच राहणार असं तो म्हणत असतो. लवकरात लवकर मलाच काहीतरी करायला हवं आणि अर्णव आणि इथे ईश्वरीला एकमेकांपासून दूर करायला हवं. ईश्वरी ही माझी आहे आणि ती माझ्याच तावडीमध्ये आली पाहिजे, दुसरं कुणाबरोबरच नाही. मी दुसरं कुणाबरोबरच ईश्वरीबद्दल विचार नाही करू शकत. कोणी तिच्या आयुष्यामध्ये येता कामा नये. तर प्रेक्षकांनो, राकेशला आता ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते की इथे ईश्वरी आणि अर्णव हे दोघेजण एकत्र आले पाहिजे. तिला ही कल्पनासुद्धा त्यालाही सहन होत नसते. त्याला असं वाटत असतं की नाही, अजिबात नाही, ईश्वरी आणि अर्णव एकत्र येता कामा नये असं तो म्हणतच असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेशने आता प्लॅन केलेला असतो की असं काय करू की त्यामुळे हे दोघेजण एकमेकांपासून वेगळे होतील. ईश्वरी आणि अर्णव हे दोघेजण कधीच एकत्र येऊ शकत नाही. असं काहीतरी करायला हवं आणि ईश्वरीलासुद्धा कायमचं मला माझं बनवायचंच आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता खेळाला सुरुवात होत असते. इथे मामा म्हणत असतात, पण कसे खेळ खेळायचे ते तरी सांगा. तेव्हा इकडे आता मामी म्हणत असतात की कितीतरी खेळ आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अंताक्षरी खेळूया, अंताक्षरी खेळू, नाहीतर एक काम करू, चिठ्ठीमध्ये जे काही येईल ना ते करूया. इथे प्रत्येक आता इथे नावाने चिठ्ठी लिहिणार आहे. ज्याचं नाव येणार, ज्याचं नाव घेतलं जाईल त्याने यायचं, चिठ्ठी काढायची आणि चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलं असेल ना ते आपल्याला करावं लागणार आहे. आणि जो नाही करणार त्याला शिक्षा सांगितल्या, त्याने सगळ्यांना आईस्क्रीम द्यायची, आईस्क्रीम. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता ईश्वरी म्हणत असते, पण सुरुवात कुणापासून करायची ना, सुरुवात कुणापासून करूया. तेव्हा इकडे सगळेजण आता एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतानाच इथे आकाश एका व्यक्तीचं नाव घेतो आणि ती व्यक्ती असते ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आपली नम्रता. आकाश म्हणत असतो की आपण नम्रतापासून सुरुवात करूया का. नाही, मी का असं म्हणतोय, नम्रता आपल्या इथे पाहुणी आहे ना, तेव्हा आपण आता इथे पाहुणीपासून सुरुवात करूया. म्हणजे ती काय करेल त्याच्यानंतरच आपण प्रत्येकाचं नाव घेऊ, हो की नाही. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते, हो चालेल चालेल, माझी ताई नक्कीच पहिली चिठ्ठी काढेल. तेव्हा ते म्हणते की ये ना नम्रता ताई, लवकर इकडे ये आणि यातली एक चिठ्ठी काढ. तेव्हा नम्रता म्हणते, अगं मी कशाला. तेव्हा ईश्वरी म्हणते, अगं असू दे, ये ना. तेव्हा अंजलीसुद्धा म्हणते, अगं ये ना नम्रता, आधी तू चिठ्ठी काढ. तेव्हा इकडे नम्रता आता त्यातली एक चिठ्ठी काढते. तेव्हा चिठ्ठीमध्ये काय आले असं विचारलं जातं. तेव्हा नम्रता म्हणते की चिठ्ठीमध्ये आले गाणं, मी गाणं गायचं आहे. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, अरे वा 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 ताई, चल तू आता खूप छान असं गाणं गा. माझी ताई खूपच सुंदर गाणं गाते आणि ती आता आपल्या सगळ्यांसाठी खूप सुंदर असं गाणं गाणार आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता नम्रता बसलेली असते. नम्रता खूपच सुंदर गाणं ती तिच्या आवाजामध्ये गातच असते. तर इकडे चाफा फुले ना हे गाणं ती आता खूपच जास्त उत्तम रीतीने गात असते. ती इथे आता प्रोफेशनल सिंगरच असल्यामुळे खूपच सुंदर अशा पद्धतीने ती गाणं गाते. तेव्हा इकडे तिच्यामध्ये गाणं गाण्याचं किती मोठं टॅलेंट आहे हे सुद्धा इथे अर्णवला कळलेलं असतं. अर्णवसुद्धा आश्चर्याने तिचं गाणं ऐकत असतो, कारण ती खूपच छान पद्धतीने ते गाणं आता गात असते. तेव्हा अर्णव आणि ईश्वरीसुद्धा काळ्या नजरेने एकमेकांकडे बघत असतात. तर इकडे लावण्य आलेली असते, कारण लावण्याने आपलं काम केलेलं असतं. तिच्यावरती कुणालाही नाव येऊ नये म्हणून कामानिमित्त ती बाहेर गेलेली असते. पण बाहेर जाऊन तिने इथे ईश्वरीची जणू काही सुपारीच दिलेली असते. जेव्हा इथून त्या माणसाचा फोन जातो की काम झालेलं आहे, मॅडम तुम्ही येऊ शकता, कुणाचाही तुमच्यावरती संशय येणार नाही, तेव्हा लावण्य पुन्हा त्या ठिकाणी आलेली असते आणि तीसुद्धा इथे कार्यक्रम एन्जॉय करत असते. तेव्हा इथे नम्रता गाणं म्हणत असताना आता हळूहळू वल्लरी जाऊन लावण्याच्या बाजूला बसते आणि म्हणते, कुठे गेली होतीस तू, मी कधीपासून तुझी वाट बघत होते. तेव्हा लावण्य म्हणते, काळजी करू नका, काम झालेलं आहे. त्या माणसांनी आता काम करण्यासाठी माझ्याकडून सुपारी घेतली आणि लवकरच ईश्वरीचं ते काम करून टाकणार आहेत.
त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता लावण्य म्हणत असते, पण तुम्ही तुमचं काम व्यवस्थितरित्या केलं आहे ना? तेव्हा वल्लरी म्हणते, काळजीच करायचं कारण नाही आहे. हे बघ सगळेजण अंताक्षरी खेळायला बसलेसुद्धा. तेव्हा लावण्य म्हणते की ही मुलगी कोण आहे? तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की ही या ईश्वरीची बहीण आहे. तेव्हा इथे लावण्य म्हणते, हो का? दोघीजणी सारख्याच दिसत आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता लावण्य म्हणत असते की नाही नाही, काही जरी झालं तरीसुद्धा ईश्वरी आणि अर्णव दोघेजणं कधीच एकत्र येऊ शकत नाही. कारण अर्णव फक्त माझा आहे, फक्त माझा. तो फक्त माझंच होणार. तो त्या मिडल क्लास आणि त्या मुलीचा कधीही विचार करणार नाही. अगं ती कशी मुलगी वागते, एकदम इनमॅच्युअर्ड मुलगी आहे. कामाच्या बाबतीतसुद्धा तिच्याकडे अजिबात सिरियसनेस नसतो आणि अशी मुलगी अर्णवला आवडूच शकत नाही. त्याला फक्त मी आवडू शकते, कळलं का? आणि अर्णव फक्त माझा आहे. मी त्याला दुसरं कुठेही जाऊ देणार नाही आहे, असं इकडे आता लावण्य म्हणत असते. तेव्हा इकडे वल्लरी म्हणत असते, अगं तू काय करणार आहेस? आता बघितलंस ना, डाळसुद्धा ती स्वतः आणायला जाणार आहे, कुणीही तिच्याबरोबर जाणार नाही आहे, कळलं तुला? तेव्हा इकडे वल्लरी म्हणत असते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जे काही करायचं आहे ते तू कर, पण तुझ्या या प्रत्येक प्लॅनमध्ये ही वल्लरी मामी तुझ्याबरोबर असेल. तेव्हा इकडे लावण्य म्हणते, पण या सगळ्यामागे तुमचा काय स्वार्थ आहे? तेव्हा इकडे आता वल्लरी म्हणत असते की प्रत्येकाला काही ना काहीतरी हवं असतं. मी स्वार्थी आहे म्हणून तर तुझ्याबरोबर हात मिळवणी करायला इथे आली आहे ना. तेव्हा इकडे दोघींनी हात मिळवणी केलेली असते. लावण्य म्हणत असते की मला अजिबात इकडे संशय घेतलेला आवडत नाही. 2 व्यक्ती 2 पार्टनर हे फक्त ट्रस्टच्या आधारे एकत्र आले पाहिजे. त्यांना एकमेकांवरती खूप जास्त ट्रस्ट हवा आहे, तेव्हाच हे नातं टिकू शकतं असं मला वाटतं. 2 पार्टनरमध्ये विश्वास सगळ्यात जास्त मोठा महत्त्वाचा असतो. जर आपला विश्वास नसेल तर आपण एकत्र काम करू शकत नाही, असं सुद्धा इकडे आता लावण्य म्हणत असते. आणि लावण्य म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा ईश्वरी आणि अर्णव दोघेजणं एकत्र येता कामा नये. आणि त्यासाठीच लावण्य तिथे आलेली असते. तिने ईश्वरीची सुपारीसुद्धा दिलेली असते की ईश्वरीला काही करा, गायब करा, मारा, पण तिला लवकरात लवकर अर्णवच्या आयुष्यातून काढून टाका, असं लावण्याला वाटत असतं प्रेक्षकांनो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अर्णव आता म्हणत असतो ईश्वरीला की तुझ्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये फक्त प्रॉब्लेम आलेले आहेत. तेव्हा मागून आता राकेश येतो आणि जोरात अर्णवच्या डोक्यामध्ये मारतो. आणि त्यानंतरला इथे अर्णव आता खाली पडल्यानंतर ईश्वरी धावत पळत त्याच्याजवळ जाते. तर इथे राकेश ईश्वरीवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इकडे अर्णव येतो आणि ईश्वरीला आता प्रोटेक्ट करत असतो. त्या माणसाचा चेहरा बघण्यासाठी तो मास्क काढण्याचा प्रयत्न करत असतो.